नमस्कार मंडळी. आपली नेहमीची सकाळची कामं चालू झालीत आणि आता दुमदुला निघालो आहे. तर घरातून बाहेर पडतो जेव्हा रस्त्यावर, तेव्हा वाटेतच कंपाऊंडला आमचं एक झाड आहे. आधीसुद्धा त्याचा मी व्हिडिओ केला आहे. पण ते झाड असं आहे की बाहेर पडताना किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष आता या थंडीच्या दिवसात पटकन त्या झाडाकडे जातं आणि असं ते लक्ष वेधून घेणारं झाड आहे. तर चला आता तेच तुम्हाला दाखवतो. असं घराला लागून लगेचच वाडीत जाणारा रस्ता आहे आणि हे बघू शकता तुम्ही. असं जे काटेरी काटेरी किंवा असं शेंगांसारखं काहीतरी दिसतंय, ह्याच्याकडे पटकन सगळ्यांचं लक्ष जातं. सुरुवातीला त्याची फुलं पांढरी पांढरी चांगली असतात. मग जेव्हा त्याचे शेंगा फुटतात आणि दाणे दिसतात, हे सुद्धा एक विलक्षण नजारा असतो. तर हे झाड आहे शेंद्रीचं. ह्याचा मी पूर्ण व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेलाच आहे. पण हे असं लक्ष वेधून घेणारं झाड आहे. तर बघा, असंच निसर्गाच्या कुशीत वेगवेगळ्या झाडांमध्ये माझं छोटंसं घर आहे आणि जे मी व्हिडिओमार्फत इकोथेरपी करत असतो, तर त्याची सुरुवात ही माझ्या घरापासूनच किंवा माझ्या गावापासूनच झाली आणि तेच बाकीच्या लोकांना कसं देता येईल किंवा आपलं कोकण ह्यातून कसं सुधारता येईल ह्यासाठीच हा छोटासा प्रयत्न. आता कामांची सुरुवात झालीच आहे. तर सगळ्यात पहिलं काम दुमदेवला जाऊन गणपतीची पूजा करून बागेत फेरी मारून येणं. तर कामांचे तास वगैरे ह्याच्यावर सध्या भरपूर डिबेट वगैरे चाललं आहे की किती काम करावं, काय करावं. पण आम्ही साधी गावातली लोकं किंवा शेतकरी लोकं, आमचं त्या त्या कामानुसार किती त्याला तास द्यायचे असंच गणित असतं आणि गावांमध्ये हे असंच चालतं. त्यामुळे एक काम किती तास करायचं किंवा तासाला महत्त्व देण्यापेक्षा कामाला महत्त्व देऊन त्याला किती तास द्यायचे हे आम्ही ठरवतो. आणि फील्ड कोणतंही असू दे, आपलं काम किती क्वालिटी व्हावं ह्याच्यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे आणि प्रत्येकजण तेच करत असतो. तर आजच्या मिनी व्लॉगमध्ये एवढंच, कारण आपण आपली दिवसभराची सगळी कामं तर मिनी व्लॉगमध्ये दाखवू शकत नाही. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.